नमस्ते, किचन स्टोरी मराठी रेसिपी सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज बनवणार आहे मस्त आपण अशा गावरान दोडक्याची भाजी बनवणार आहे। हे बघा, त्यासाठी घेतलेले आहेत आपण ही मस्त असे बारीक कवळे एकदम दोडके आपण बाजारातून आणलेले आहेत। अशा कवळ्या दोडक्याची एकदम भरली भाजी छान होती। जसं वांगा आपण भरून मसाला भरून करतो तसं सेम ही बनवून आपल्याला ही दोडक्याची भाजी करून घ्यायची। तर अशा आपल्याला दोडक्याची साल काढून कापून घ्यायचं आहे। हे बघा, हे एवढे कापून घेतलेले आहेत दोडके। असं त्याच्यामधून असे भाग करून आपल्याला हे दोडके सगळे दोडके अशाच प्रकारे कापून घ्यायचे आहेत, कारण ह्याच्यामध्ये मसाला पण जातो आणि शिजायला पण लवकर शिजतात ही दोडके आपले। आणि एकदम छान असे कवळे आहेत। आपल्याला ह्या दोडक्याची आमटी बनवायची आहे। त्यासाठी हे बघा, इकडे घेतलेला आहे मी ही खोबरं आणि कोथिंबीर, अद्रक, लसूण, कांदा सगळं टाकून हे एक वाटी वाटण बनवून घेतलेलं आहे मी, हिरवं वाटण। आणि छान असा कढीपत्ता घेतलेला आहे आणि एक टोमॅटो कापून घेतलेला आहे। तर सगळे दोडके आपले झालेले आहेत कापून। हे बघा, इकडे तेल ठेवलेलं आहे आपण, 2 वगळे तेल चांगलं गरम झालेलं आहे। तर मोहरी टाकून घेतलेली आहे मी 1 चमचा। आता एक टाकायचा आपल्याला कढीपत्ता। कढीपत्ता कडला की आपल्याला लगेच टाकून घ्यायचा आहे मसाला आपला। मसाल्याला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। साध्या सिंपल एकदम भाज्या असतात माझ्या, गावरान पद्धतीने बनवते मी, एकदम खायला सोप्या, कमी तेलातल्या। आणि तुम्ही ज्वारीच्या भाकरी सोबत सुरून वगैरे मस्त असं हे खाऊ शकता। अशी भाजी आपण बनवणार आहे दोडक्याची आज। आता हे मसाला आपण चांगला परतून घेऊया। मसाला थोडासा भाजलेला आहे, आता आपण टाकून घेऊया टोमॅटो टाकायचे, कारण टोमॅटो बी आपले छान असे मसाल्यामध्ये बारीक होतात। टोमॅटो छान असा विरघळेल त्यासाठी आपण टाकून घेतलेला आहे टोमॅटो। त्याच्यावर टाकूया थोडंसं मीठ, म्हणजे आपला टोमॅटो लवकर विरघळला जाईल मसाल्यामध्ये। हो बघा, मसाला मस्त असा खरपूस आपला भाजून झालेला आहे। वास सुद्धा एकदम छान येते मसाल्याचा आपला भाजलेला। आता टाकणार आहे आपण यात अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे आपलं, छान असा कलर येतो भाजीला। आणि आपला घरचा काळा मसाला टाकायचा आहे 1 चमचा, 1 ते 1.5 चमचा टाकायचा आहे। आणि आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची। तर हे चांगले मसाले परतून घेऊया। आपण आता ही आपली मस्त कापलेले दोडके टाकून द्यायचे आपल्याला।
बघा बघू शकता मस्त असा दोडका आपला शिजत आहे. आपल्याला एकदा बघायचं आहे, लय गाळ पण नाही झाला पाहिजे दोडका. अशी थोडीशी छान थोडीशी कस राहिली ना मग खायला एकदम छान लागतो. जास्त मऊ शिजवायचा नाही आपल्याला. थोडासा मऊ झालेला आहे, अजून एक थोडा वेळ आपण याला ठेवणार आहे. बघा मस्त रस्सा भाजी बनवलेली आहे मी. आणखीन याला आता थोडंसं आपल्याला शेंगदाण्याचं कूट पण टाकायचंय. तर थोडासा दोडका शिजल्याच्या नंतर आपण शेंगदाण्याचं कूट टाकूया. हे बघा छान असा दोडका शिजलेला आहे. आपल्याला आता त्यात टाकणार आहे आपण थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे वरून. हे बघा छान अशी लपचपीत झालेली आहे, जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट पण अशी छान लावून खाण्यासारखी लपचपीत भाजी दोडक्याची झालेली आहे. आता एक अजून शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे, आपण एक 5 मिनिट ठेवून टाकू. हे बघा इकडं 5 मिनिट मी शेंगदाण्याचं कूट टाकून ठेवलेलं आहे होतं. 5 मिनिट परत छान अशी शेंगदाण्याचं कूट वगैरे चांगलं शिजवून घेतलेलं आहे. आणि मग आजची ही आपली दोडक्याची भरल्या दोडक्याची रस्सा भाजी एकदम खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही बाजरीच्या एकदम गरम गरम भाकरी आणखी गरम गरम रस्सा टाकून मस्त असं चुरून एकदा नक्की खाऊन बघा कशी लागते. नक्की मला कमेंट करा. मग आजची ही आपलं रस्सा भाजी कशी वाटली दोडक्याची नक्की कमेंट करा. आवडले असेल तर एक लाईक करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एक छानशा आणि साध्या सिंपल रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.